नमस्कार. कोकणचे गजाली या चॅनलवर मी अजित पालव संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाच्या तारखा घोषित झालेल्या आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. तर अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणावरती हजारोच्या संख्येने लाडक्या बहिणी पाहत आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना आजच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट माहिती देणार आहोत. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीला मधील 2 ते 3 महिन्याचे हप्ते आले नाहीत त्याची कारणे कोणती आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एक्झॅक्ट खात्रीशीर मिळणार आहेत. तत्पूर्वी कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास योग्य माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर याच्यामध्ये 2 हप्ते तरी मिळण्याची शक्यता मुळीच नाहीये. जर हप्ते मिळत असतील तर अतिशय आनंदाची बातमी आहे. पण येणारा जो हप्ता आहे तो केवळ आणि केवळ मार्च महिन्याचाच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आज रविवार आहे. तर आजच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारच्या हप्ते वितरणाचा GR असेल किंवा हप्ते वितरणाची घोषणा होण्याची शक्यता फारच कमी आहे. तर ही आत्ताची प्रेझेंट अपडेट आहे. आणि लक्षात घ्या की इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये आता या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कारण नसताना लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा अतिशय उशिरा होत आहे. हे मात्र योजनेच्या बाबतीत समजण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः मार्च महिन्याचाच 1500 रुपयांचा हप्ता या आठवड्यामध्ये येणार आहे. तर या हप्ते वितरणाचा GR आता चालू आठवड्यामध्ये येईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरणाची प्रोसेस एप्रिल महिन्याच्या पुढील आठवड्यामध्ये आता 100% होणार हे मात्र नक्की झालेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना चालू महिन्याचा लाभ आहे तो येणार आहे. आता प्रश्न राहिला ज्या बहिणीला मधील 2 ते 3 महिन्याचे हप्ते आले नाहीत त्यांना येथे एक नमूद करू इच्छितो ते हप्ते तुमची KYC त्यावेळेस अपूर्ण असल्यामुळे आले नाहीत आणि पुढे देखील येण्याची शक्यता दिसत नाही. माझा स्वतःचा वैयक्तिक सल्ला आहे की त्या हप्त्यांचा विचार न करता पुढील हप्ते सुरळीत कसे मिळतील याकडे लक्ष देऊन जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आला नसेल तर येणाऱ्या 30 तारीखपर्यंत म्हणजे 30 एप्रिलपर्यंत लाडकी बहीण योजनेचा पोर्टलवर जाऊन तुमची KYC एकदा चेक करून घ्या. तेथे तुम्हाला दुरुस्ती करण्याचं ऑप्शन आहे. तेथून तुम्ही चुकीची माहिती भरली असल्यास ती लगेचच दुरुस्ती करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ते मिळू शकतील. या बाबतीत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कमेंटमध्ये विचारू शकतात. आपल्या माध्यमातून विनामूल्य तुमची KYC दुरुस्त करून दिली जाईल. तर ही आत्ताची अपडेट आहे. तर पहा कुठेही हप्ते वितरण सुरू झाले नाहीये. हप्ते वितरणाचा GR देखील आला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री अदितीताई तटकरे असतील तर यांचं ट्विटरचं पेज असेल किंवा इतर घोषणा असेल तर अशा माध्यमातून कोणत्याही प्रकारची अपडेट आली नाही. पण लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात त्यांनी एक घोषणा तरी करायला हवी होती की साधारणतः आम्ही हप्ते वितरण उशिरा करतोय. पण या संदर्भात अजून तरी कोणतीच अपडेट देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे हप्ते वितरणासंदर्भात स्पष्टता अजून नाहीये. पण GR पुढच्या आठवड्यामध्ये येईल आणि त्याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण होणार हे आता 100% कन्फर्म झालेलं आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. मात्र ज्यांनी KYC केलेली नाहीये अशांना लाभ येणार नाहीये. ज्यांची KYC दुरुस्ती झालेली आहे निकषांमध्ये ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या बसत आहेत त्यांनाच हा लाभ आहे तो येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. थकीत हप्ते वितरणासंदर्भात अजून शासनामार्फत कोणतीच घोषणा झाली नाहीये. चालू महिन्याचाच म्हणजे मार्च महिन्याचा मागील जो हप्ता आहे तो येणार आहे. एप्रिलचा हप्ता वितरण अजून कोणतीच अपडेट आलेली नाहीये. तर अशा प्रकारे हप्ते वितरणासंदर्भात चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत. तारीख मात्र निश्चित नसते. हप्ते वितरणाचा GR आल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ते वितरणाची घोषणा मंत्री अदितीताई तटकरे करत असतात. तर लवकरच मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या संलग्न बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.